या संदर्भात ताजं अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश सावंत। ज्ञानेश, आपण जर पाहिलं तर रेकॉर्ड ब्रेक दारू जी आहे ती यावी जप्त करण्यात आलेली आहे। काय नेमकी ताजे अपडेट आहे? महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होण्याआधी आणि तिच्या तारखा जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक कुठच्या वळणावर जाईल याचा एक अंदाज येत होता आणि त्या पद्धतीत आपण एक चित्र पाहतो। गेले अनेक दिवस खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या पद्धतीची प्रचाराची भाषा सुरू आहे त्याचे मुद्दे आहेत आणि ती गेल्या 2-3 दिवसांमध्ये तर आपण ज्या पद्धतीच्या वळणावर गेली ही निवडणूक, तेव्हा पाहता ही निवडणूक अधिक आक्रमक असेल असं वाटत होतं। या निवडणुकीमध्ये सगळ्या पद्धतीने मतदारांवरती कशा प्रभाव पाडता येईल याचा एक मोठा प्रयत्न राजकीय पक्षांकडून झाला। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक राहिलेला आहे तो दारूचा। गेल्या काही वर्षांमध्ये एक्साईजची ही नियमित कारवाई असायची, मात्र या कालावधीमध्ये एक्साईजने जी काही कार्यवाही केलेली आहे ती खरंच त्या खात्याचे देखील डोळे दिपावणारी आहे। या वर्षीच्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच त्यांनी मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे, जिचे आकडे आपण आत्ता वाचकांपर्यंत पोहोचवलेले आहेत आणि तो आकडा 40 कोटी रुपयांच्या घरात आहे। हे सगळं चित्र पाहता एक्साईजने देखील गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडची मॅनपॉवर ही दुप्पट आणि तिपटीने वाढवलेली आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये ही कार्यवाही मोठी आहे आणि ही जी काही कार्यवाही झालेली आहे 40 कोटी रुपयांची आणि 35 लाख लिटर दारू जप्त झालेली आहे, ती जेमतेम 36 दिवसांमध्ये झालेले हे एक मोठं वैशिष्ट्य या निवडणुकीचं म्हणता येईल। हे योग्य राहणार नाही अशा प्रकारची टिप्पणी देखील त्या रिपोर्टमध्ये एक्साईजच्या रिपोर्टमध्ये करण्यात आलेली आहे। निश्चितच ज्ञानेश, दर निवडणुकीमध्ये आपण जर पाहिलं तर आकडा वाढत चाललेला आहे। हे अपयश नेमकं कोणाचं काय वाटतंय? गेल्या काही दिवसांपासून ह्या निवडणुकीमध्ये कुठच्या मुद्द्यांचा वापर होईल, कुठच्या घटकांचा वापर होईल याचा अंदाज आल्यानंतर एक्साईज पोलीस आणि इलेक्शन कमिशनच्या वतीने वेगवेगळ्या भागामध्ये चेकपोस्ट आणि नियमित तपासणी सुरू आहे आणि त्याच्यामधून ही कार्यवाही झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। मुळात यांचा दोष असा आहे, या तिन्ही खात्यांचा, निवडणूक आयोगाचा असेल, एक्साईजचा आणि पोलिसांचा, या सगळ्या तपासणीअंती कुठेतरी या सगळ्या कार्यवाहीमागे राजकीय कनेक्शन आहे असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। तशा बाबी अनेकदा त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि गेल्या 5 दिवसांमध्ये ज्या वेगाने कार्यवाही झालेली आहे त्यामध्ये देखील ह्या सगळ्या सप्लायमध्ये या साखळीमागे राजकीय मंडळी आहेत हे देखील स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे जबाबदार कुठची यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा म्हणण्यापेक्षा राजकीय व्यवस्था याला जबाबदार आहे असा ठपकाही त्यांच्या अहवालातून दिसून येतो आहे। परत ज्ञानेश, असा विचार आहे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेऊ शकतात, मात्र या सगळ्यामध्ये जर निवडणुका ज्या आहेत त्या एकत्र झाल्या तर यापेक्षाही भयानक चित्र आपल्याला पाहायला मिळेल काय? मुद्दा लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यापेक्षा त्या निवडणुकीमध्ये हे चित्र किती भयावह असेल, किती भीतीदायक असेल यापेक्षा पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यामध्ये 27 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत आणि तेव्हा ती प्रभाग पद्धतीने लढवली जाणार आहे। त्या निवडणुकीमध्ये हे चित्र काय असू शकतं याचा अंदाज करणं आत्ता म्हणजे अत्यंत वाईट असू शकतं असं तरी आत्ताचं चित्र आहे। निश्चित ज्ञानेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू।